नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर। महाराष्ट्राचा फेवरेट कोणचा रेड कार्पेट आहे आणि दीप्ती आलेली आहे। कशी आहे? मस्त, खूप छान वाटतंय। आपली लवकरच भेट झाली, काहीच दिवस झाले, काहीच महिने झाले ना, पण पुन्हा एकदा भेटलो। ठरलंय ना आपण भेटायचं दर इंटरव्हलला। हो, बरं काय ठरतं गं जेव्हा रेड कार्पेट येतं तेव्हा किती दिवस आधीपासून तयारी सुरू होते? खूप स्ट्रेस असतो खरं तर। असं वाटतं की रेड कार्पेट नको, त्यापेक्षा साधंच आपलं घरच्या अवतारात जाऊयात। पण मग काय घालायचं, मग कधी किती वेळात निघायचं म्हणजे वेळेवर पोहोचू वगैरे असं सगळंच असतं। मग फाइंड आउट, सोर्सिंग असं टेक्स लाईक 3-4 दिवस ते डोक्यात ते घोळत असतं की तयारी करायची म्हणून। बरं, आता तू म्हणालीस की साधं सुद्धा जाऊया असं वाटतं। समजा जर रेड कार्पेटवर तयार होऊन यायचं वगैरे असं काही रूल नसतात तर दीप्ती कशी आली असती? साधी स्पोर्ट्स शूज, पॅन्ट, टी शर्ट, सिम्पल आणि हाय पोनी। बरं, रेड कार्पेटवर वॉक इन करण्याची तर सवय झाली असेल, कॉन्फिडन्स आलाच असेल, पण खूप सुरुवातीला असं असतं ना, आपल्याला थोडंसं कॉन्शियस व्हायला होतं, कॉन्फिडन्स नसतो। अशी फेज तुझ्या लाईफ मध्ये आली आहे? चालू आहे अगं ती फेज। मी आता आणि मी तशी धसमुसळी आहे, मी आत्ताच चालता धापकन पडणारच होते। सो मला रोज मी स्पोर्ट शूज घालणारी मुलगी असल्यामुळे मला असं अचानक हिल्स पॉइंटेड घालायला लागले की मला कसं तरी होतं। सो मी अजूनही त्या बाबतीत नवीनच आहे। बरं, एखादं रेड कार्पेट आहे का की ज्याला अवॉर्ड मिळालंय किंवा एखादा मुवमेंट ज्याने दिलाय जो लक्षात राहिला असं एखादं आहे? मी महाराष्ट्राचा फेवरेट कोण पूर्ण अँकर केला होता, म्हणजे रेड कार्पेट अँकर केला होता। ते मला आठवतं, आय थिंक 2014 का 2015ला। सो दॅट वॉज द टाइम, आय थिंक 9-8 वर्ष झाली असतील। सो ते खूप मेमोरेबल होतं आणि मी सगळ्यांचे इंटरव्ह्यूज वगैरे हे सगळं केलं होतं। असलं भारी, खूप छान वाटतंय। मला वाटतं की पुन्हा एकदा काहीतरी संधी मला मिळायला हवी आहे तुझा इंटरव्ह्यू करण्यासाठी। नवीन प्रोजेक्ट घेऊन पुन्हा एकदा आमच्या भेटीला ये। आय थिंक काहीतरी शिजत असेल तिच्या नजरेत दिसतंय मला। हो, होईलच काहीतरी। आहे काहीतरी हिंट आहे ही। थँक्यू सो मच। थँक्यू।